आपण बनवतोय गोळे सांबार, अस्सल सातारी गोळे सांबार। त्यासाठी मी हे काय केले, चणा डाळीचं पीठ, त्याच्यात हे बघा आलं लसूण मिरचीची पेस्ट केली आहे, मीठ चवीनुसार आणि त्यात थोडंसं पाणी घालून असे गोळे बनवून घेतलेत। त्यानंतर हा जो मसाला आहे हा कोथिंबीर लसूण आणि खोबऱ्याचा मसाला आहे। आता आपण ह्याला फोडणी देऊया। हा एक मोठा कांदा चिरून घेतला आहे। आता आपण कढईमध्ये तेल टाकूया। याला तेल जरा जास्त टाकायचं थोडंसं, हे बघा। जिरे तडतडले। आता जिरे तडतडले की आपण हा कांदा टाकतोय त्याच्यामध्ये। कांदा थोडा भाजून घ्यायचा आपण, हे बघा। हे आता हा कांदा भाजलाय, यात हा आपण मसाला टाकायचा थोडासा भाजायला। त्याच्याबरोबर थोडंसं आपण कांदा लसूण मसाला टाकतोय आणि हे भाजून घ्यायचं आपण तेलावर। थोडंसं वास सुटला की याच्यामध्ये गरमच पाणी टाकायचं, म्हणजे त्याला एक तवंग येतो तेलाचा चांगला। हे बघा मसाला भाजलाय, मी आता यात गरम पाणी ओतते सगळं। काय होतं नंतर आटतं पाणी, म्हणून थोडं। हे बघा उकळी आली आहे। आता यात आपण चवीनुसार मीठ टाकूया। मीठ थोडं कमीच टाकायचं, कारण ह्या आपल्या गोळ्यांमध्ये मीठ आहे। मीठ थोडंसं कमी टाकलंय। आणि आता हे जे गोळे आहेत ना, हे मी याच्यात सोडते। हे बघा, इंद्रायणीचा भात गरम गरम आणि ज्वारीची भाकरी। तुम्हाला माझी ही गोळे सांबारची रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला नक्की कॉमेंट करून कळवा। अस्सल सातारी गोळे सांबार। थँक्यू।